नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला अर्थात पहिली राजकीय ब्रेकिंग बातमी। शरद पवार आणि अजित पवारांची सुरक्षा ही वाढवण्यात आली। पवारांच्या घराबाहेर मराठा ठोक मोर्चाचं आज आंदोलन होणार आहे। मराठा ठोक मोर्चाच्या आंदोलनामुळे पवारांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली। गुप्तवार्ता विभागाच्या सूचनेनंतर अजित पवार यांचीही सुरक्षा वाढवली गेलेली आहे। ही दोन दृश्य आपण पाहतोय। अजित पवार आज मालेगाव, धुळे आणि जळगाव दौऱ्यावर आहेत आणि याच अनुषंगाने त्यांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली। तर दुसरी दृश्य आपण पवारांच्या घराबाहेरची पाहतोय। मराठा ठोक मोर्चाचं पुण्यातील पवारांच्या घराबाहेर आज आंदोलनाचा इशारा दिलाय आणि त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांकडून आता सुरक्षा वाढवून बॅरिकेडिंग देखील करण्यात आली आहे। यांच्या घराबाहेरून आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे आपल्या सोबत थेट जोडलेत। प्रदीप, आपण पाहतोय बॅरिकेडिंग केलं गेलं, काय नेमकी परिस्थिती? वृषाली अगदी बरोबर आहे। खरं तर पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो आता हळूहळू वाढायला सुरुवात झालेली आहे। थोड्याच वेळात मराठा ठोक मोर्चाचे कार्यकर्ते जे आहेत ते शरद पवार त्यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन जे आहे ते करतायत। आपण पाहतोय की या संपूर्ण परिसराला बॅरिकेडिंग जे आहे ते पोलिसांनी केलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या आंदोलनाला पुणे पोलिसांकडून परवानगी जी आहे ती नाकारण्यात आलेली आहे आणि मराठा आंदोलकांना नोटीस ज्या आहेत त्या सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। मात्र मराठा आंदोलक हे शरद पवार यांच्या घराबाहेर आंदोलन करण्यावरती ठाम आहेत। मात्र कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी म्हणून आपण पाहतो की पोलिसांनी बॅरिकेडिंग जे आहे ते केलेलं आहे। महिला पोलीस सुरक्षा रक्षक असतील, त्याचबरोबर पोलीस कर्मचारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती तैनात करण्यात आलेले आहेत। वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा सकाळपासूनच शरद पवार यांच्या घरात इथल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा जो आहे तो घेताना पाहायला मिळत आहेत। मात्र आपल्याला माहिती आहे की मराठा आंदोलकांनी मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या घराबाहेर आंदोलन जे आहे ते केलेलं होतं। सध्या आता पावसाला जे आहे ते सुरुवात झाली आहे। निश्चित 10 ही आंदोलनाची वेळ देण्यात आली होती। आता पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे। तुमच्याकडून सगळे अपडेट घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।